मन नियंत्रण पद्धती आणि विचारमंथन निबंध अध्याय 15. मानवी जीवनात अनेक समस्या येतात आणि त्या सोडवण्यासाठी मनाची शक्ती कशी वापरता येईल यावर आधारित विचार या अध्यायात मांडले आहेत. लेखकाने जवळपास 30 वर्षांच्या अभ्यास आणि प्रयोगातून मिळालेल्या अनुभवांवर हे विचार आधारित आहेत. त्याने आपल्या संशोधनाला नेहमीच व्यावहारिक, प्रॅक्टिकल पातळीवर ठेवले, कारण त्याचे बालपण गरिबीत गेले होते आणि जीवनाने त्याला सुरुवातीपासूनच वास्तव समस्यांचा सामना करायला शिकवले. या प्रवासात लेखकाला अनेक आश्चर्यकारक गोष्टी आढळल्या, ज्यामुळे त्याने काही तत्वांवर विचारमंथन स्पेक्युलेशन केले. त्याचे विचार पूर्णपणे नवीन नसले तरी विविध वाचन, ज्ञानी सहकारी आणि विशेषतः ख्रिस्ती परंपरेच्या प्रभावातून ते विकसित झाले आहेत. लेखकाच्या अनुभवातील एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याने शोधलेली कोणतीही गोष्ट त्याच्या धार्मिक श्रद्धांशी विरोधात नव्हती. इतिहासात अनेकदा विज्ञान आणि धर्म यांच्यात संघर्ष दिसून आला आहे, पण लेखकाच्या बाबतीत असे कधीच घडले नाही. उलट, त्याला असे जाणवले की मन नियंत्रणाच्या तत्वांमध्ये आणि धार्मिक विचारांमध्ये एक प्रकारची सुसंगती आहे. त्याहून अधिक आश्चर्यकारक बाब म्हणजे त्याचे निष्कर्ष केवळ एका धर्मापुरते मर्यादित नव्हते. ते कोणत्याही धर्माशी किंवा जगाच्या कोणत्याही ठराविक दृष्टिकोनाशी विरोधात नव्हते. त्यामुळे विविध धर्मांचे अनुयायी, अगदी नास्तिक, एथिस्ट्स सुद्धा या पद्धतीचा स्वीकार करताना दिसतात. यावरून हे स्पष्ट होते की मन नियंत्रण ही एक सार्वत्रिक, युनिव्हर्सल संकल्पना आहे, जी धर्म, संस्कृती किंवा विचारसरणीच्या सीमा ओलांडते. ती प्रत्येक व्यक्तीसाठी उपयुक्त ठरू शकते, कारण ती मानवी मनाच्या मूलभूत शक्तींवर आधारित आहे. शेवटी, या अध्यायातून आपण हे शिकतो की विज्ञान आणि अध्यात्म यांच्यातील दरी कमी करून दोन्हींचा समतोल साधला तर जीवन अधिक समृद्ध आणि समाधानकारक होऊ शकते. मनाची शक्ती समजून घेऊन तिचा योग्य वापर केल्यास आपण आपल्या जीवनातील अनेक समस्या सोडवू शकतो आणि एक सकारात्मक, सुसंवादी जीवन जगू शकतो.